बाळूमामाच्या नावानं चांगलं राम मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा असल्याने गुढी उभा केली मस्तपैकी. मम्मीने दारात रांगोळी काढलेली अगदी ओकेमध्ये. मग मी चिवला घेऊन निघालो गावात. म्हटलं जरा गावात एक चक्कर मारून येऊया. गावात आल्यानंतर बघा प्रत्येकाच्या दारात कशी गुढी उभा केलेली होती. मराठी सण आहे आपला नूतन वर्ष. गुढी उभा करून नूतन वर्ष आपण साजरे करतो. मग मी भैया आणि रमेश शिंदे निघालो आदमापूरला, कारण की नवीन वर्षाचा नवीन शुभ कार्य काहीतरी करायचं होतं म्हणून आम्ही तिघंजण निघालो आदमापूरला. तसेच आम्हाला जायचं स्वराजच्या शोरूमवरती. आदमापूरला रोडलाच आपलं स्वराजचं शोरूम होते, तिथं चिवला लावली. आणि आज नूतन वर्षाचं काहीतरी आरंभ करतात म्हणून नवीनच काहीतरी घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत स्वराज ट्रॅक्टर्स इथे. स्वराज ट्रॅक्टरच्या इथे आल्यावर मस्तपैकी उभारला. ट्रॅक्टरची ट्रायल वगैरे घेतली, कारण की हत्यार आपल्याला घ्यायचं होते. भावानं आपल्या ट्रायल घेतली कसं आहे ट्रॅक्टर. मग काय आम्ही आलो आहोत त्यांच्या गोडाऊनमध्ये 1-2-3 ट्रॅक्टर होते सेलसाठी. आज नवीन वर्षाच्या सेलसाठी ठेवलेले. मग दाजी आले. दाजीने ट्रॅक्टर आपल्या चालवून बघितला. त्यानंतर स्वराजच्या दारात चालवायला ते ट्रॅक्टर लावून घेतला. मग मी ट्रॅक्टरवरती बसलो. तेवढ्यात चहा घेऊन आले ते अण्णा. मी काय चहा पित नाही, त्यामुळं मी चहा घ्या नाही, कार्यकर्त्यांनी चहा घेतला. आम्ही मस्तपैकी बसलो होतो ट्रॅक्टर बघी जरा असं. मग काय ट्रॅक्टरची पूजा करून घेतली. ट्रॅक्टरची पूजा करून भावाचा आज बारक्याचा बड्डे होता. आमच्या बड्डे पण शोरूमवरतीच केला. पप्पाने त्याला ट्रॅक्टर गिफ्ट दिलता बड्डे निमित्त. व तसेच तिथल्या शोरूमवाल्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून दिली. स्वराज शोरूमचे मालक पप्पांना अगदी व्यवस्थित फीचर्स वगैरे सगळे सांगत होते, काय कुठे आहे, काय करायचं. मग त्यानंतर आमच्या बड्डे बॉयनं आज ट्रॅक्टर खाली घेतल्यानंतर मग आम्ही निघालो आदमापूरला. आदमापूरमध्ये आल्यानंतर आपले सागरदादा पुजारी त्यांनी आपल्या ट्रॅक्टरची पूजा करून घेतली. आज खरंच अत्यंत महत्त्वाचा दिवस होता मित्रांनो. एकतर अमावस्या होती, त्यानंतर रविवार, त्यानंतर नूतन वर्षाचा पहिला दिवस, तसेच आपल्या भावाचा बारक्याचा वाढदिवस, सगळे एकत्र जुळून आलते. त्यामुळं आम्ही ट्रॅक्टर वगैरे घेऊन आलो आपल्या गारगोटीमध्ये आल्यानंतर मस्तपैकी नाश्ता केला. डोसा घेतला, प्लेन डोसा. त्यानंतर मग काय ट्रॅक्टर घेऊन दारात आला. पूजा करून घेतली मस्तपैकी. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर करा.